नमस्कार मंडळी. मित्रांनो, महाराष्ट्र शासन यांच्या अंतर्गत येणाऱ्या राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्यामध्ये जिल्हा एकात्मिक व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये आरोग्य विभागामध्ये कोणतीही एक्झाम न देताच तुमची निवड प्रक्रिया असणार आहे. ह्यासाठी मित्रांनो हा फॉर्म ऑफलाईन स्वरूपाचा फॉर्म देखील तुम्हाला भरायचा आहे. ह्यासाठी कोण अप्लाय करायचं, कसं अप्लाय करायचं, बाकी संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. असं नोंदपान चॅनल सबस्क्राईब करून बेल नक्की दाबा. आज हा सुरू करू. ओके, तुम्ही तुम्हाला राष्ट्रीय आरोग्य अभियान यांच्या अंतर्गत जर पाहिलं तर तुम्हाला जिल्हा एकात्मिक आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी रत्नागिरी यांच्या अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहेत. यामध्ये रत्नागिरी जिल्हा एकात्मिक व आरोग्य व कुटुंब कल्याण सोसायटी यांच्यातर्फे उमेदवारांकडून निवडकांच्या सोबत तुम्हाला पदभरती असणार आहे. त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा कामावरती करू शकता. त्याचबरोबर पदासाठी विविध नमुन्यातील अर्ज मागवण्यात असेल. पदभरती प्रक्रिया कंत्राटी स्वरूपात पदभरती असल्यामुळे करार तत्वावर राबवण्यात येणार आहे. यासाठी पहिली पोस्ट आहे जर पाहिलं तर तुम्हाला वैद्यकीय अधिकारी म्हणजे मेडिकल ऑफिसर MBBS 15 विविध तालुक्यात पदभरती असणार आहे. ह्यासाठी MBBS डिग्री लागणार किंवा BMS चालू शकतं. अनुभव नसला तर प्राधान्य एकूण 6 जागा. 6 STला 2, OBC 3, SC/BC 1 जागा असणार आहेत. MBBS साठी 60,000 आणि BMS साठी 25,000 तुम्हाला पेमेंट असणार आहे. पुढची पोस्ट आहे मेडिकल ऑफिसर. ह्यासाठी जर पहिले तर MBBS पोस्ट आहे आणि HBD आपल्या दवाखाना अंतर्गत तुम्हाला पदभरती असणार आहे. ह्यासाठी 2 जागा असणार आहेत. MBBS किंवा BMS चालू शकतं. ST साठी आणि VGNT साठी 1 जागा तुम्हाला असणार. ह्यासाठी पे स्केल जर पहिले तर MBBS असेल तर 60,000, BMS असेल तर 25,000 तुम्हाला पे स्केल असणार. ह्यामध्ये मित्रांनो तुम्हाला काही निवड व अटी शर्ती सुद्धा आहे. यामध्ये मित्रांनो वरील प्रमाणे मजूर पदे निवड कंत्राटी स्वरूपात पदभरती असल्यामुळे इच्छुक उमेदवारांनी आपला अर्ज त्याचबरोबर अर्जाच्या प्रमाणित छायांकित प्रती दिनांक 27/4/2026 पासून ते 5/5/2026 सकाळी 10 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत तुम्हाला या सुट्टीचे दिवस उघडून तुम्हाला या फॉर्म पाठवायचे. त्याचबरोबर सगळ्या डिटेल्स जर पाहिल्या तर तुम्हाला रत्नागिरी.go.in किंवा zpratnagiri.go.in या जर तुम्हाला संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. यामध्ये मित्र तुम्हाला काही सूचना आहेत. यामध्ये जाहिरातीमध्ये पदेल ही राज्याच्या नियमित कद नसून निवड कंत्राटी स्वरूपात पदभरती असणार. तुम्ही कायम पदाचा हक्क तुम्हाला मागता येणार नाही. म्हणजेच कामाच्या बेसिसवरती तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा तुम्ही करू शकता. यामध्ये 11 महिने आणि 29 दिवसासाठी तुम्हाला तुम्हाला जी निवड प्रक्रिया असणार आहे त्यानंतर तुम्ही रिजॉईनिंग सुद्धा करू शकता. यासाठी वयोमर्यादा जर दिली तर तुम्हाला वयोमर्यादा 25/4/2026 अन्वये तुम्हाला 18 ते जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर MBBS असेल तर 70 वर्षापर्यंत तुम्ही चालू शकता. त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी, स्टाफ नर्स वगैरे जे असतात त्यासाठी 18 ते 63 वर्ष तुम्ही हा अर्ज करू शकता. आणि ओपन असेल तर 2.5 वर्षापर्यंत तुम्ही हा अर्ज करायचा आहे. त्याचबरोबर निवड प्रक्रियेतील पात्र अपात्र उमेदवारांची यादी जर पाहिली तर तुम्हाला ZP रत्नागिरीच्या ऑफिशियल वेबसाईटवर तुम्हाला पाहायला मिळणार आहेत किंवा NHM.महाराष्ट्र.go.in वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार. त्याचबरोबर तुम्हाला आवश्यक कागदपत्रे सुद्धा जोडायचे. त्यामध्ये जर पहिल्या शैक्षणिक अर्हतेबाबत प्रमाणपत्र मार्कशीट सुद्धा जोडायचे आहेत. शासकीय दाखला जोडायचे आहेत. शासकीय निमशासकीय संस्था अनुभव केलेले प्रमाणपत्र जोडायचे आहेत. काउन्सिल रजिस्ट्रेशन रिन्युअल जोडायचे आहेत. जात प्रमाणपत्र सुद्धा तुम्हाला जोडायचे आहे. त्याचबरोबर अर्ज सादर करण्याची पद्धत जर पाहिली तर इच्छुक उमेदवारी दिलेला अर्ज आहे A4 साईजच्या पांढऱ्या कागदपत्रावरती तुम्हाला प्रिंट काढून तुम्हाला हा अर्ज सेल्फ स्टेटेड आणि स्वतःच्या हस्ताक्षरामध्ये तुम्हाला फॉर्म पाठवायचा आहे. त्यामध्ये जर पाहिलं तर तुम्हाला लिप्यावरती तुम्हाला युनिटचं नाव, कक्षेचे नाव ठळकमध्ये लिहायचं आहे. यासाठी परिशिष्ट शुल्क असणार आहेत 150 रुपये. ओपनसाठी 100 रुपये तुम्हाला नॉन रिफंडेबल फी असणार आहेत. ही फी मित्रांनो जर पाहिलं तर तुम्हाला फोनपे, UPI पे वगैरे भरू शकतात. याद्वारे खाते क्रमांक वगैरे आहेत. यामध्ये डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड आणि फॅमिली वेलफेअर सोसायटी रत्नागिरी याद्वारे तुम्हाला भरायचा आहे. हा फॉर्म जर भरायचा 5/5/2026 पर्यंत तुम्हाला फॉर्म देखील भरायचा आहे. त्याचबरोबर खाली उणिवा असलेले अर्ज नाकारण्यात येणार. यामध्ये विविध पात्रता धारण न करणारे उमेदवार डिस्क्वालिफाईड असणार आहेत. विविध नमुन्यातील नसलेले अर्ज डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहेत. मजकूर अपूर्ण व चुकीचा माहिती जर भरली तरी सुद्धा तुमचा हा अर्ज डिस्क्वालिफाईड करण्यात येणार आहे. तर मित्रांनो तुम्हाला कशा पद्धतीने अर्ज करायचा हे सुद्धा आपण पाहणार आहोत. यामध्ये जर पहिले तर तुम्हाला उजव्या साईडला तुमचा फोटो चिटकवायचा आहे. तुम्ही विषय तुम्ही कोणत्या पद्धतीसाठी अर्ज केला, मेडिकल ऑफिसर जे पोस्टचं नाव ते टाका.
संपूर्ण माहिती या ठिकाणी मराठीमधून भरायचं आहे. त्यामध्ये संपूर्ण नाव, आडनाव, प्रवर्तन सुद्धा भरायचं आहे. त्याचबरोबर पत्राचा पिनकोड सहित पत्ता तुम्हाला लिहायचा आहे. ब्राह्मणद्वारे आणि मेल आय डी सुद्धा अचूक लिहायचं आहे, त्याद्वारे तुम्हाला रिप्लाय येणार आहे. त्याचबरोबर जन्मतारीखमध्ये दिनांक, महिना आणि वर्ष सुद्धा तुम्हाला लिहायचे आहे. त्याचबरोबर अर्ज करतेवेळी ज्या तारखेला अर्ज केला त्या तारखेला वय किती पूर्ण झाले, महिना किती, दिवस किती झाले तुम्हाला लिहायचे. त्याचबरोबर जातीचा प्रवर्ग कोणता आहे त्याला जातीचा दाखला पडताळणी इथे तुम्हाला द्यायचा आहे. कोणत्या प्रोग्राममध्ये तुम्हाला अर्ज केला ते द्यायचा आहे. ऑनलाईन पेमेंटमध्ये UTR UPI नंबर वगैरे त्यासाठी त्याला रक्कम द्या. त्याचबरोबर पुढचा आहे तो शैक्षणिक अर्थ. शैक्षणिक अर्थामध्ये जर बोलले तर सिरियल नंबर द्या, तुमचे एज्युकेशन द्या, बोर्ड युनिव्हर्सिटीचे नाव, उत्तीर्ण वर्ष, घेतलेली भाषा, विषय, टक्केवारी तुम्हाला द्यायची. त्याचबरोबर अनुभव असेल तर त्याचा संस्थेचं नाव वगैरे द्या, पद, कधीपासून कधीपर्यंत काम केलं, एकूण वर्ष, महिने, कामाचे स्वरूप तुम्हाला लिहायचे. पुढचा तुम्हाला अर्ज सादर करण्यामध्ये काही साक्षांकित प्रती तुम्हाला जोडायचे, त्याचा सिक्वेन्स कसा असतो तो सुद्धा जोडायचा आहे. म्हणजे पहिलं डॉक्युमेंट कोणतं, दुसरं कोणतं, तिसरं कोणतं, चौथं कोणतं, असं सगळे डॉक्युमेंट सुद्धा सिक्वेन्स प्रमाणे तुम्हाला जोडायचे. त्याचबरोबर स्थळ, दिनांक टाका आणि उमेदवाराची स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. पुढचा तो प्रतिज्ञापत्र यामध्ये नमुना असणार आहे. त्यामध्ये मी श्रीमध्ये तुमचं नाव लिहायचं आहे. श्री तुमच्या वडिलांची किंवा पतीची नाव शिकता. त्याचबरोबर यांचा मुलगा मुलगी काय असेल ते लिहायचं आहे. त्याचबरोबर वय, वर्ष, राहणार वगैरे काय असेल ते लिहा. मी करतो करते की सिलेक्ट करा. तुम्ही कोणत्या पदासाठी अर्ज केला ते लिहा. आज रोजी ज्यावेळी तुम्ही फॉर्मवर जाता त्यावेळी तुम्हाला किती मुलं आहेत ते लिहा. असेल तर लिहा, नसेल तर शून्य करा. त्याचबरोबर ठिकाण, दिनांक टाका आणि स्वाक्षरी तुम्हाला करायची आहे. ओके, तर इथे मित्र तुम्हाला आरोग्य विभागामध्ये नवीन जाहिरात. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.